यावेळेस देखील अफलातून गोलंदाजी, परत एकदा डॉट बॉल, परत एकदा निर्धाव चेंडू. फलंदाज मैदानामधले बॅट्समन नेम कुणाल. कुणाल का यशराज? कुणाल कुणाल फलंदाज मैदानामध्ये कुणाल फलंदाजी मार्कर आपण पाहतोय. यावेळेस देखील चेंडू समजू शकला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. ते पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर सुरस नक्की पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये मारा एक जबरदस्त भन्नाट गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रयत्न थोडासा अपुरा ठरला की काय विकेट किपरने डायव्हिंग एफर्ट तिथे दाखवला, पण झेल मात्र झाला नाही. प्रयत्न मात्र चांगला होता. यावेळेस मात्र एक सिंगल धाव आणि संघाचं खातं मात्र ओपन केलं गेलंय. एकदा वसीम गोलंदाजी मार्कर. अगदी या ओव्हर मध्ये पाहिलं तर वसीमने केलेली अफरातून गोलंदाजी तिथे मात्र फलंदाजीला बाद ठेवले. पण आता समोर आव्हान असेल ते सुमितचं. काल सुमितने जी बॅटिंग केली ती बॅटिंग मात्र संघाला विजयापर्यंत घेऊन गेली होती आणि इथे देखील त्याच बॅटिंगची अपेक्षा आता संघाला असेल. आणि विजय मिळवायचा असेल तर सुमितला मैदानामध्ये टिकावं लागेल. त्याचा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. चला टॉस साठी यायचं आहे. राजूभाऊ साने 11 विरुद्ध सृष्टी फाउंडेशन दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी. मात्र खणखणीत चौकार मात्र खेळला गेलाय. संख्या जाऊन बोलती ती 6 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. चला लवकर टॉस साठी यायचं आहे. पुढच्या दोन्ही संघांनी सृष्टी फाउंडेशन आणि राजूभाऊ साने 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. बॉलर्स नेम प्लीज. आदित्य गोलंदाजी मार्क करत आहेत. आदित्य चला टॉस साठी यायचं आहे. राजू साने 11 आपला कर्णधार टॉस साठी पाठवून द्या. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत तरी देखील कॅप्टन टॉस साठी येत नाहीये.
आणि ही स्पर्धा आपण सर्वांसाठी आयोजन केलेली आहे, त्यामुळं सर्वांनी या स्पर्धेचा टाइम टेबल पाळणं देखील गरजेचं आहे. अगदी क्रिकेट म्हटलं तर शिस्त शिकवणारा खेळ आहे. त्यामध्ये तुम्हाला ते खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन देखील करावं लागेल. त्यामुळे अगदी वेळ वाचवा आणि कॅप्टन त्वरित टॉससाठी या प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय सूरजजी काची यांना आमंत्रित करेल. मध्यंतरी आपण पाहतोय झेल टिपला आणि बडी मछली जाल में सुमित इथे झेलबाद. चला सर्वांना विनंती असेल आता चला प्रेक्षकांनी बाहेर या. आयोजकांना विनंती असेल चला बाहेर मॅच चालू करून घ्या लवकर. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी आले. टॉस करून घ्या तोपर्यंत. टॉस करून घ्या. चला टॉस करून घ्या लवकर. एका बाजूने असेल सृष्टी फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूने राजवास आणि युवा मंच या दोन संघ दरम्यान टॉस या ठिकाणी होत आहे. आयोजकांना विनंती असेल थोडस एका बाजूला यायचं आहे. टॉस या ठिकाणी होत आहे.
छत्रपती शिवाजीनगर प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्वे आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये सृष्टी फाउंडेशन विरुद्ध राजूभाऊ ते युवा मंच या दोन संघादरम्यान सामना आणि टॉस जिंकलाय तो सृष्टी फाउंडेशनने टॉस जिंकलाय. वा, गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय. आपल्याला सुरुवात इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असलेला सामना ऋषिकेश दादा जाधव युवा मंच विरुद्ध आकाशभाऊ कांबळे या दोन संघादरम्यान सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. निकेतन पाटोळे नवीन गोलंदाज, फलंदाजीसाठी नवीन फलंदाज निकेतन मैदानामध्ये 10 धावा 2 फलंदाज बाद. आदित्यची मात्र सुंदर गोलंदाजी. सुमित नावाचा अडथळा देखील त्यांनी दूर केला गेला आणि आता नवीन फलंदाज निकेतन पाटोळे. फार मोठी जबाबदारी आता निकेतनच्या खांद्यावर असेल. उलटॉस आणि निकेतन पाटोळे घाती प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. निकेतन पाटोळे जोपर्यंत मैदानामध्ये खेळत राहील तोपर्यंत आकाशभाऊ कांबळे 11 संघाला मात्र विजयाची चाहूल लागलीच असेल. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुंदर फटका, फिल्डर के मस्तक पे दस्तक, गेंद बॉल के बाहर, रन मिलेंगे 4, चौकार. वीस धावा या धावफलकावरती निकेतन आला आणि धावफलक लगेच दुगना झाला. 10 होत्या 20 झाल्या. 2 चेंडूमध्ये 10 धावा निकेतनने बनवल्या. आदित्यवरती चढवलेलं हे आक्रमण आपण पाहतोय, ज्यात त्यांनी सुमितसारखा एक तगडा फलंदाज बाद केला. त्या आदित्यला मात्र निकेतनने सूरज गवसू दिला नाहीये. 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या आणि त्या फक्त 10 राहणार नाहीत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, यावेळेस झेल टिपला. मिस्टाइम स्ट्रोक, एलिमिनेशन थोडं कमी मिळालं, ताकद थोडी कमी लागली आणि ते पुन्हा एकदा मोठी विकेट. 10 धावा जरी दिल्या असतील आदित्यने तरी देखील त्यांनी ईट का जवाब पत्थर से दिला. सांगितलं मित्रा तू षटकार मारला, चौकार मारला, पुढच्या चेंडूवरती मी तुला आउट केलाय. फलंदाज बाद. ते केवळ 3 चेंडू निकेतन खेळला, 10 धावा बनवल्या. धावफलकावरती धावा आहेत केवळ 20 धावा, पण अगदी इतिहास गवाय
कोणतं युद्ध असेल तर ते मरून नाही तर मारून जिंकावं लागतं. तुम्हाला इथे विकेट सोडून नाही, विकेट टिकून जिंकावं लागतं. निकेतन मात्र इथे बाद झालाय. आता संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये असेल. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. 14 धावा आदित्यने खर्च केल्या. 2 विकेट मात्र या 5 चेंडूमध्ये आदित्यने घेतल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रतीक. पाहूया प्रतीक आपल्या संघासाठी काय करतोय. धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. हो, हा चेंडू वेगवान होता. गतीने बीट केलं. चेंडू मात्र निर्धाव. आणि त्याचबरोबर पंचांचा ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20 धावा, 20 रन ऑन स्कोर बोर्ड. येणारे आता 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 41 धावा. 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज असेल. एक मोठा फेरबदल इथे करावा लागेल. मोठी बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. जवळपास 20-21 धावा ह्या प्रति ओव्हर बनवणं गरजेचं असेल. बारा चेंडू 41 धावा. इथे आता स्फोटक फलंदाजीची गरज आहे आणि ती स्फोटक फलंदाजी केली जाणार का. अगदी दोन्ही फलंदाज पाहिलं तर त्या स्फोटक फलंदाजी ओळखल्या जातात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय शाहबाज. शाहबाज गोलंदाजी मार्कर आला. शाहबाज यावेळेस शाहबाजचा हा खोलवर टप्प्यात चेंडू समजू शकला नाहीये. कुणाला समजू न शकणार चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू कुणालसाठी टाकला आणि कुणालला मात्र चकवा दिला. चेंडू निर्धाव. जसजसे चेंडू निर्धाव जातील तस आकाश भाऊ कांबळे युवा थोडासा बॅकफुटला ढकलला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण जमिनी समांतर फटका. केवळ एक सिंगल धाव, पण इथे सिंगल धावांनी जमणार नाही. तुम्हाला जर आता विजयाची दिवाळी साजरी करायची असेल तर सिंगल डबलच्या लवंगी फटाक्याने काम चालणार नाही. तुम्हाला चौकार षटकाराचे सुतळी बॉम्ब मैदानामध्ये वाजवावे लागेल तर दिवाळी तुमची जोरदार साजरी होईल. सिंगल डबल नाही ते कामच होणार नाही. चौकार षटकाराची आतिषबाजी गरजेची असेल. 10 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज. स्ट्रायकिंग गेटवरती आपण पाहतोय प्रतीक. प्रतीकच्या बॅट बंद. हवाई फायर. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. 27 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. ज्यासाठी अजूनही पाहिलं तर 34 धावा या विजयाचं समीकरण असेल. शॉर्टपिच चेंडू होता. सजवून दिला होता. स्वीकार केला. भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग मधनं चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. हो खराब फटका. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूचा संधी होती, पण बॅटवरती हवा तसा चेंडू आला नाहीये. थ्रो मात्र चांगला आलाय. केवळ एक सिंगल धाव. शेवट ओव्हरची समाप्ती आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. विजयासाठी अजून बनवायच्या आहेत त्या 29.
6 चेंडू आणि 29 धावा. आखिरी 6 गेंदे 29 रनों की जरूरत है अब मैच को जीतने के लिए. आता प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर फेकावे लागेल. 29 धावा, 6 चेंडू. अब 6 गेंदों में 29 रनों की जरूरत. एसपीएल का रोमांचित मुकाबला मैदान में चलता हुआ. अभी बढ़िया मैच अब तक घटा हुआ है. जिस तरह से विजय ने बैटिंग की, उसके बाद वसीम ने गेंदबाजी की, मैच को रोक के रखा है. पूरी तरह से अपनी खेमे की तरफ ये मैच का रुख करके रखा है ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच टीम ने. अभी तक का लेखा देखा जाए तो बड़े खिलाड़ी जो थे वो आउट हो चुके हैं. निकेतन पाटोळे, आकाश, ये बड़े नाम थे. सुमित, ये खिलाड़ी डगआउट में अब आराम फरमा रहे. अब प्रतीक के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी इस मैच को जीतने की, इस मैच को आगे ले जाने की. गेंदबाजी के लिए गेंदबाज विक्रम, काफी मंजे हुए गेंदबाज है. स्लोअर गेंद थी पहली गेंद. इस गेंद पर बड़े रन नहीं मिल सकेंगे, केवल 1 रन पे संतुष्ट होना पड़ेगा. लेकिन एक सिंगल रन से ज्यादा कुछ फर्क पड़ेगा नहीं विक्रम के लिए. इस टूर्नामेंट के एक ऐसे गेंदबाज है जिन्होंने केवल 3 रन देके अपनी ओवर को खत्म किया था. अब विक्रम, काफी रन उनके सामने है. अब हर गेंद को बाउंड्री के बाहर खेलना जरूरी होगा. 5 गेंदों में 28 रनों की जरूरत. विक्रम गेंदबाजी के लिए. लीग मैच मुकाबला, नेक्स्ट मैच इसके बाद शुरू होगा. राजू भाऊ युवा मंच वर्सेस सृष्टि फाउंडेशन, इन दोनों टीम के बीच होने वाला है मुकाबला. इसके बाद एक बड़ा मुकाबला आपके सामने आ सकता है. फुल टॉस गेंद थी, इस बार हवा में खेला. स्टॉक फील्डर वहां पे मौजूद है, लेकिन यहाँ पे गेंद जा रही है बाउंड्री के बाहर टपकाते हुए. 6 रन. खत्म हुआ नहीं है. अभी भी हर गेंद को बाउंड्री के बाहर भेजने की दरकार है. कुणाल में वो क्षमता है, वो ताकत है. इस बार आगे आके खेला स्ट्रोक, वहां पे फील्डर मौजूद, लेकिन देखते रहेंगे. फिर से एक बार गेंद आउट ऑफ द पार्क. छक्का. काय मॅच मैदानामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने कुणालच्या बॅट वरती चेंडू येत आहेत. 3 चेंडू 16 धावांची गरज. कार्लोस ब्रेथवेल तुमच्या लक्षात असेलच, असा गमावलेला सामना त्याने खेचून आणला होता. इथे कुणाल कार्लोस ब्रेथवेल ठरणार का? आणि पुन्हा एकदा कुणाल साठी मला वाटतं ते गाठे वाजेल का? चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. 3 चेंडू 16 धावा. कुणालने मात्र सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय. विक्रम मात्र विचारात असेल. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. कुणाल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल. ओ पुन्हा एकदा अब की बार सिक्सर के पार गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. कुणालने मात्र मॅचचा रंग बदललाय. अगदी 0-2 हिरो होण्याची संधी. अगदी ज्यावेळेस बॅटिंगला आला तर कुणाला वाटलं होतं का की हा खेळाडू काय खेळेल? ज्यावेळेस अगदी फक्त शिव्या चालू असते डगआउट बंद, कारण कुणाल निर्धाव चेंडू जात होता. आता कुणालने मात्र दाखवून दिले हाच तो कुणाल आहे, तो ही मॅच जिंकून देऊ शकतो. आता मात्र कुणालने मॅचचा रंग बदललाय. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी. 10 धावांची गरज. 51 धावा झाल्या. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? आ से आ तक पोहोचा मॅच. जर सामना कुणालने जिंकून दिला तर आयोजकांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. काय बॅटिंग कुणालने केली आहे. 3 षटकार बॅक टू बॅक. ती इन द रोज. आणि आता शेवटचे 2 चेंडू 10 धावा. कुणाल स्ट्रायकिंग एंड वरती. हो बॅटची आतली कड आणि ते रन मात्र मिळणार नाही. चेंडू स्विंग अँड मिस. कुणालला मात्र 5 चेंडू मैदानाच्या बाहेर खेळायचे, त्यातले 3 खेळले. विक्रमला फक्त 1 चेंडू डॉट बॉल टाकायचा होता, विक्रमने तो डॉट बॉल टाकला. पण कुणालने मात्र जबरदस्त फाईट इथे दिली. पण अजूनही 1 चेंडू 10 धावांची. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. एक चूक आणि कुणालला पुन्हा एकदा संधी असेल, पण ती चूक विक्रम करणार नाही. विक्रम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मिड विकेट मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगली फिल्डिंग. चेंडूला स्टॉप केले, पण केवळ एक
सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण होते आणि चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र कुणाल बाद 3च धावा आत्ताच येत आहेत. 6 धावांनी सामना मात्र बनवला, पण कुणालने केलेली लाजवाब बॅटिंग, एकदा कुणालसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण जबरदस्त बॅटिंग कुणालने अगदी प्रतिस्पर्धी संघांच्या श्वासाला रोख लावून ठेवला होता. जे 3 षटकार आले ते विक्रमला मात्र आता लक्षात राहणारे षटकार होते. जबरदस्त फाईट बघायला मिळाली, अगदी हारलेला सामना पुन्हा एकदा कुणालने खेचला होता. चला पुढची मॅच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सृष्टी फाउंडेशन क्षेत्ररक्षण सजवून घ्या.